विट्यात जवान आणि विटा पोलिसांचा रूट मार्च। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि रमजान ईद लक्षात घेता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जवान आणि विटा पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर। आगामी सण उत्सव यात्रा लोकसभा निवडणूक आणि रमजान ईद रंगपंचमी या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांच्या संरक्षणासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या आदेशानुसार विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरातील विटा पोलीस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू नगर, मुल्ला गल्ली, जुना गाव भाग, उभीपेठ, आडवीपेठ, कराड रोड, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, मॉडर्न शाळा, मायनी रोड, वनविभाग कार्यालय, लीलाताई ते चौगुले साळशिंगे रोड, चौंडेश्वरी चौक, लेंगरे रोड, सावरकर नगर, खानापूर रोड, विटा बस स्थानक परिसर ते विटा पोलीस ठाणे या मार्गांवर जवानांची एक तुकडी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन, येळेकर मॅडम, जयश्री कांबळे, वाहतूक नियंत्रण अधिकारी सचिक कांबळे, निर्भया पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे, विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार, पोलीस कर्मचारी, गोपनीय विभाग विटा पोलीस ठाणे, गृहरक्षक दल या सर्वांनी सहभागी होत हा रूट मार्चमध्ये सर्व सहभागी झाले। विटा शहरातील नागरिकांनी रूट मार्च पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीतील लेंगरे आणि भाळवणी इथं आगामी लोकसभा निवडणूक आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या अनुषंगानं रूट मार्च काढण्यात आला। शेवटी दंगा काबू प्रशिक्षण देण्यात आले। मार्च करने वाले चार दिन है, हम थोड़ा इंस्पेक्शन करेंगे। बाकी हमारे जो पुलिस अधिकारी कर्मचारी हैं उनके साथ भी आप इंस्पेक्शन करेंगे। इसकी हम गारंटी लेते हैं।
रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. रूट मार्च करण्याचा उद्देश एकच होता की CISFचे जवान असतील, जिल्हा पोलीस दलाचे जवान असतील, त्यांना शहरातील रूटची माहिती व्हावी, तसेच सेन्सिटिव्ह पॉईंट माहीत व्हावे. त्याचबरोबर जे कोणी आरोपी असतील त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा, कायद्याची भीती निर्माण व्हावी. त्याचबरोबर शहरात असणारे सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्यामध्ये सुरक्षितेची भावना निर्माण व्हावी. त्याचबरोबर येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन आहेत त्या शांततेत व भयमुक्त वातावरणात व्हाव्या, यासाठी आज रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या रूट मार्चमध्ये CISFचे अधिकारी, कर्मचारी, सर्व जवान होते. त्याचबरोबर विटा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व सर्व आमचे अंमलदार उपस्थित होते. त्याचबरोबर महसूल डिपार्टमेंट, त्याचबरोबर पंचायत समितीचे फायर ब्रिगेड असेल, आरोग्य विभागाचे ॲम्ब्युलन्सही समाविष्ट झाले होते आणि आजचा हा रूट मार्चचा प्रोग्राम केलेला आहे. त्याचबरोबर पुढच्या 3 दिवसामध्ये विटा सब डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या कडे असेल, निवास असेल, आटपाडे असेल, या ठिकाणी रूट मार्च दंगा कांबू योजना आयोजित केली जाईल. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.